हा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे आणि आम्ही आमचा पहिला ब्लॉग देवीच्या दर्शनाने करत आहोत. तर चला नागपूरकर, आम्ही तुम्हाला तुळजापूर न जाता आई तुळजाभवानीचे दर्शन करूया. माझी तर खूप इच्छा होती आई तुळजाभवानीचे दर्शन करण्याची, ती आज पूर्ण होणार आहे. चला आम्ही तर पोहोचलो आहे मंदिरात. हे आहे मंदिराचं बाहेरचं फर्स्ट गेट आणि ते पण खूप सुंदर आहे. सागरने गाडी पार्क केली. मंदिराच्या बाहेर एक आजीबाई पूजेचं सामान विकत होती. मग मी तिच्याकडे गेली. त्या आजींना मी पूजेचं सामान आणि ओटी मागितली. ते देत असताना सागर बघा आजीकडे कसा बघत आहे. आजीने मला ओटी आणि पूजेचं सामान दिलं. मग ओटी आणि पूजेचं सामान घेऊन आम्ही मंदिराच्या आत गेलो. तिथे नुकतीच आरती झालेली होती म्हणून थोडीफार गर्दी होती. गर्दी असल्यामुळे काय आम्ही वाट पाहत बसलो. थोडा वेळ वाट बघितली, गर्दी कमी झाली. मग आम्ही दर्शनासाठी पुढे गेलो. दर्शन करण्यासाठी पुढे आल्यानंतर मी सर्वप्रथम आईची ओटी भरली, आईची पूजा केली आणि मग माथा टेकून दर्शन घेतले. मला तर असं वाटलं मी साक्षात तुळजापूरला आलेले आहे. तिथल्या पंडितजींनी मला ओटी पण दिली. ओटी घेतली. मग आम्ही तिथे शिवजीचे, गणपतीचे आणि हनुमानजीचे पण दर्शन केले. अशा प्रकारे आम्ही तुळजापूर न जाता आई तुळजाभवानीचे दर्शन नागपूरमध्येच केलेले आहे. तर ते तुम्हाला जर करायचे असेल तर ॲड्रेस कॅप्शनमध्ये दिलेला आहे.